एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्वच स्पर्धकांना नमस्कार। एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे भाषा पेपर आहेत, कंपल्सरी आहेत, बरोबर आहे, कंपल्सरी आहेत आणि क्वालिफाइंग आहेत, म्हणजे अनिवार्य आहेत आणि सोबतच ते अर्हतकारी आहेत, बरोबर आहे। नुसतं पास करायचं आहे पण द्यायचंच आहे, बंधनकारक आहे। तर त्या दोन्ही पेपरांमधला कसा मॅटर असेल, पॅटर्न कसा असेल, त्याचं स्वरूप कसं असेल हे आता आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया की कसे प्रश्न येतील, कोणते प्रश्न येतील, कोणत्या प्रश्नाला किती गुण राहतील। कारण की आपल्याला हा पेपर काय करायचा आहे, पासच करायचा आहे। का करायचा आहे? कारण पासच नाही केला तर काय होणार आहे, रेड कार्ड। मी सांगितलेला आहे तुम्हाला, पाहिलाय का तो व्हिडिओ? नाही पाहिला? पाहून घ्या आवश्यक की रेड कार्ड काय आहे मराठी आणि इंग्रजी भाषेतलं। लक्षात आले का? ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय याचा संपूर्ण पेपर पॅटर्न कसा राहील दोन्ही याचा, तो पेपर पॅटर्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। हा गण्याचा दोस्तो है ना। भाषा परीक्षा पेपर अर्हतकारी आहे। कसा आहे? अर्हतकारी म्हणजे क्वालिफाइंग आहे। काय आहे हा क्वालिफाइंग आहे। आता क्वालिफाय करायचा आहे, नुसतं म्हणजे पास करायचं आहे, नुसतं म्हणजे पास करायचं आहे। तर पासिंग मार्क दिले आहेत है ना, पासिंग मार्क म्हणतो ना आपण अकॅडमिक मध्ये पासिंग मार्क है ना। मी पास झालो म्हणतो, जमला म्हणतो जुगाड। पासिंग मार्क किती आहेत? 25%। किती आहेत? 25%। म्हणजे जर मराठीचा पेपर घेतला तर त्याचे अधिकतम गुण किती आहेत? 300। इंग्रजीचा पेपर घेतला तर त्याचे अधिकतम गुण किती आहेत? 300। याचे 25, प्रत्येकाचे 25% म्हणजे किती येतात? 75। म्हणजे दोन्ही पेपर मध्ये आपल्याला किती मिळवायचे आहेत? 75 मिळवायचेच आहेत। 75च्या खाली आले एकही गुण खाली आला तर ग्रेसिंग मिळेल। आपल्याला मिळत होतं ना ग्रेस, तर ग्रेस नावाची संकल्पना इथे नाही आहे। ना तर ग्रेसिंगच्या फंद्यात राहण लमचान आणि सगळा लोचा करा। नो ग्रेस मार्क हा कॉन्सेप्ट नाही आहे। तुम्हाला 75च घेणं आवश्यक आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे। 75च्या वर 300 पर्यंत किती जा रे बापू, काय प्रॉब्लेम नाही, पण 75 तर घेणं बंधनकारक आहे। लक्षात आलंय का? अर्हतकारी आहे, क्वालिफाइंग आहे। हे क्वालिफाय नाही केलं तर दंडी गुल, आणि सोबतच हा कसा आहे, अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे। हा पेपर दिला नाही तर बाकी पेपर चेक होणार नाही, हे सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, पाहून घ्या। ओके राईट, ठीक आहे, हे क्लिअर। 75 गुण मिळवायचे आहेत किमान, हे क्लिअर। ओके चला, आता ते कसे मिळवायचे ते पण महत्वाचं आहे ना। आता आपण बघूया कसा पेपर सोडवायचा। तर पहिल्यांदा त्याचा दर्जा, त्याचा मानक, कोणत्या लेवलवर पेपर जो आहे तो अपेक्षा करतोय स्पर्धकाकडून, की बाबा स्पर्धकाची कोणती लेवल असली पाहिजे है ना। आता बम हसते, हे सगळे गण्याचे दोस्त। 10वी हा हसते का बाबा, मी तर ग्रॅज्युएट झालो, मी ग्रॅज्युएट झाला, आता 10वीचं काय ठेवलंय? बरोबर आहे, गण्या आता ग्रॅज्युएट झाला, एमपीएससी देते आणि गण्याला वाटते 10वीत काय ठेवलाय। पण 10वीत कशी टरकली होती गण्याची, हा बापू बस हा ना, पंचवार्षिक योजनाच होणार होती त्याची है ना, काय खरं। तर 10वी जरी म्हटलं तरी पेपर जेव्हा आपण बघूया तर लक्षात येईल की त्याचा दर्जा वेगळा बदलवलेला आहे। आता इथे 10वी म्हटलेला आहे, तर चला आपण गृहीत धरूया की 10वीचा मानक, मग आपण 10वी सर्वांनीच दिल्या, सर्वच स्पर्धकांनी दिल्या। असा एकच स्पर्धक आहे जो 10वी पास नाही। अरे 10वी पास आहे म्हणून तर ग्रॅज्युएशन झालं, मग ग्रॅज्युएशन झालं म्हणूनच तर परीक्षा देतोय म्हणा। कारण की परीक्षेसाठी काय क्रायटेरिया आहे की एनी ग्रॅज्युएट, म्हणजे मी ग्रॅज्युएट आहो, म्हणजे 10वी पास झालो म्हणून मी ग्रॅज्युएट आहोच, बरोबर आहे, म्हणजे 10वी आहोच, काय प्रॉब्लेम आहे? नाही। मग काय प्रॉब्लेम नाही म्हणजे प्रत्येकाने 10वीचा शेक घेतलेला आहे, शेकले ना। हा आता बरं वाटते, आता तो सोपंच वाटते। 10वीचा एखादा पोट्टा भेटला तर आपण अक्कल वाटतो, अबे कायले टेन्शन घेता, सोपं तर राहते। पण तेव्हा कशी लागली होती ना। तर जशी तेव्हा लागली होती ना
जशी गुडगुड व्हायची पोटात आणि टेन्शन, तेवढं ठेवायचं भाऊ. ते नाही ठेवलं ना तर मग गंडीगोल होऊ शकते, लक्षात घ्या. ठीक आहे. तर भाषा पेपराचा मानक आहे 10वी, 10वीच्या लेवलचं लिहायचं आहे, म्हणजे 10वी मध्ये जसं लिहित होतो त्या लेवलचं लिहायचं आहे असं म्हटलेलं आहे इथे. पण प्रत्यक्षात तसं आहे का की काही वेगळं आहे ते पण पाहून घेऊया. बघा काय म्हटलेलं आहे. हे एमपीएससीने सांगितलेलं आहे की भाषा पेपरमध्ये स्पर्धकाकडून ते काय अपेक्षा करतात. देऊन तर टाकलाय 10वी मानक, 10वी दिलाय, पण काय म्हणते महत्वाच्या गद्याचे वाचन. तुम्ही म्हणाल सर वाचता तर येते, मान्य आहे ना. आणि आकलन क्षमता, वाचन क्षमता आणि वाचता येणे आणि वाचन क्षमता असणे फरक आहे. आणि आकलन त्यात समजलं तर पाहिजे, वाचलं त्याला काय म्हणायचं आहे, इथं काय म्हणायचं आहे. जर ते कळलंच नाही की संबंधित वाक्य जे आहे त्याला काय म्हणायचं, म्हणजे त्याचा अर्थ काढता आला नाही, तर मग काय खरं नाही है ना. अर्थ काढता आला पाहिजे, आकलन. आणि मराठी किंवा इंग्रजीचा पेपर असेल तर भाषेत स्पष्टपणे आणि अचूकपणे 2 शब्द वापरलेले आहेत, लक्षात घ्या है ना, खूप महत्वाचे आहे. काय वापरलेलं आहे, स्पष्टपणे आणि अचूकपणे. ठीक आहे. कल्पना स्पष्ट करण्याची उमेदवारामधील क्षमता, उमेदवारामधली कुठली क्षमता, स्पष्टपणे अचूकपणे कल्पना मांडता आल्या पाहिजे. हे बघा लिहिलेलं आहे है ना. काय म्हटलंय, एक्सप्रेस द आयडियाज क्लिअरली अँड करेक्टली इन मराठी अँड इंग्लिश लँग्वेज है ना. क्लिअरली, एकदमच क्लिअर, समोरच्याला समजलं पाहिजे की आपल्याला काय म्हणायचं आहे है ना. नाही तर लिहिलं बाबा लव्ह लेटर आणि ते म्हणे काय लिहून ठेवलं, काही मग समजलं नाही, तसं नाही है ना. क्लिअरली अँड करेक्टली असं 2 शब्द वापरलेला आहे. आणि म्हणूनच लक्षात घ्या स्पर्धक मित्र मैत्रिणींनो की तुम्हाला इथे भाषा जी आहे त्या भाषेवर कमांड जी आहे थोडीफार किमान स्तरावर कमांड असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा लिहाल तेव्हा त्या भाषेमधले जे शब्दावली आहे, व्होकॅब्युलरी आहे, ती बरोबर असली पाहिजे है ना. जिथे जे आवश्यक आहे तेच असलं पाहिजे. दुसरं असं की हा मराठी आणि इंग्रजी भाषेचा पेपर आहे, भाषेचा आहे. लँग्वेज आता जिथे भाषा आली तिथे आपल्याला काय दिसतंय, तिथे आपल्याला दिसतंय व्याकरण. आणि व्याकरण म्हणजे त्याची एक बंधने असतात. प्रत्येक भाषेची आपली बंधने असतात, ती बंधने पाळायची आहेत. विलांटी, उकार, कॉमा असतो है ना, असतो ना, फुल स्टॉप असतो, स्वल्पविराम, पूर्णविराम, ह्या सर्व गोष्टीचं पालन झालं पाहिजे, ही अपेक्षा आहे. लक्षात आलं का, ही अपेक्षा आहे. आता लक्षात आलं की 10वीचा मानक म्हणला तरी काय म्हणते, आलं की नाही लक्षात. तर आता जरी 10वीचा मानक ठेवला असला तरी ही परीक्षा कोण देणार आहे, एनी ग्रॅज्युएट. मग अपेक्षा कशी असेल की 10वीच्या स्तरावरचं जरी मानक असलं तरी एक ग्रॅज्युएट झालेला जो स्पर्धक आहे तो आपल्या लेवलच्या याच्याने तो पेपर लिहिल, ही अपेक्षा आहे. लक्षात आले का. ठीक आहे. नाही तर बापू गायचा निबंध लिहान, मी पाहिलेली गाय, तिले 2 कान, 2 डोळे आणि 1 शेपूट, ते धंदे नाही करायचे आहेत. लक्षात आलं का. जरी सिम्प्लिसिटी असली, सिंपलही लिहायचं आहे, पण ते थातूर मातूर लिहायचं नव्हे. लक्षात आलंय. ओके, चला बघूया आता पेपर्स कसे. हे बघा स्थूलमानाने प्रश्नांचं स्वरूप कसं राहणार आहे, म्हणजे मराठी भाषेचा पेपरमध्ये काय येणार आणि इंग्रजी भाषेचा पेपरमध्ये काय येणार. पहिला राहील दिलेल्या परिच्छेदांचे आकलन, इकडे आपण कॉम्प्रेन्शन ऑफ गिवन पॅसेज. दुसरं आहे संक्षिप्त लेखन, प्रिसी रायटिंग. त्याच्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह, इकडे युसेज अँड व्होकॅब्युलरी. तिकडे लघुनिबंध म्हणजे इकडे शॉर्ट एसे. आणि मराठीमध्ये इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी अनुवाद, ट्रान्सलेशन, हे मराठी भाषेच्या पेपरमध्ये राहील. इंग्रजी भाषेच्या पेपरमध्ये हे राहणार नाही. लक्षात आले का. हा पॅटर्न राहणार. आले लक्षात. ठीक आहे. ओके, आता एक आपण थोडक्यात समजून घेऊया, थोडक्यात. ओके, हा बघा याच्यासाठी थोडक्यात, कारण की गण्या आहे
है ना, गण्या आहे आणि गण्याले एवढे प्रश्न राहतात तर याची काही मर्यादा नाही. काय म्हणते भाऊ पेपर कसा राहील आहे की नाही. मग पेपर कसा राहील तर स्वरूप त्याला सांगितलं. आता पेपर कसा राहील तर आपण कशावरून समजणार की एमपीएससीचा पेपर कसा राहील. कारण आता तर 50-50 ब्रिटानिया होता, आता बदललाय तो. बरोबर आहे. तर जो बदलाव राहील तो कसा, तर ऑब्व्हियसली एमपीएससीने युपीएससीचा पॅटर्न घेतलाय, त्यामुळे आपण युपीएससीचाच पेपर जो आहे मराठी भाषेचा तो बघूया है ना. आणि तसाच इंग्रजी भाषेचा पण असेल, दोघांमध्ये काही फरक नसणार. ठीक आहे, तर आपण बघून घेऊया काय आहे ते. हा आहे सिव्हिल सर्व्हिस मेन्स 2021चा पेपर आहे. मराठीचा मी इथे घेतलेला आहे, मराठी साठी खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ओके ठीक आहे. मराठी भाषा आहे आणि शब्द काय लिहिलेला आहे, अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. तसंच इंग्रजी लिहिलं राहील नाही, अनिवार्य. वेळ किती आहे, 3 तास. अधिकतम कमाल अंक किती आहे, 300. आता प्रश्न पत्रिकेशी संबंधित सूचना ह्या खूप महत्वाच्या आहेत. सर्व स्पर्धकांनी याचं वाचन करावं आणि याचं पालन पण करावं. हे पालन केलं की तुम्ही 100% याच्यात क्वालिफायच होणार, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. लिहिलेलं आहे, प्रश्न सोडवण्यापूर्वी पुढील पैकी प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचा असं म्हटलंय. टाइमपास करून वाचा नको, नाही तर आमचं हे वाचायचं आणि इकडे पाच आणि तिकडे पाच, हे काय करते ते काय करते, ते धंदे नाही. आपलं काळजीपूर्वक वाचायचं. पहिलं की काय म्हटलंय, पहिलं सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल सर मला तर शेवटचा नाही सोडवायचा आहे, काही प्रॉब्लेम नाही भाऊ. पहिले जेवढे प्रश्न सोडवले त्याच्यात जर 75 गुणच्या वर मिळाले तर टेन्शनच नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, पासच करायचा आहे. बरोबर आहे. पण परीक्षा काय सांगते, सर्व प्रश्न सोडायचे पहिलं. ठीक आहे. पण आता तुम्हाला शंका आली असेल की बाबा पूर्ण नाही सोडवले तर का फेल करते, तसं नाही. पूर्ण सोडवायची आवश्यकता नाही है ना. तुम्हाला वाटलं की बाबा याच्यात रिक्स घेता येते, याच्यात 75 मार्क भेटू शकतात, हे एखादा प्रश्न सोडला तरी, तर काही फरक पडत नाही. बरोबर आहे. दुसरं, प्रश्नाचे गुण त्या प्रश्नासमोर दिलेले आहेत असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून लक्षात घ्यायचं, प्रश्नाचे गुण पाहून घ्यायचे. कारण की तुम्हाला जर एखादा प्रश्न स्किपच करायची इच्छा असेल की हे नाहीच करायचं आहे बा, आता गण्यासारखे काही भारी राहते है ना, तर नाहीच करायचं, तर ते पाहून घ्यायचे गुण बरोबर जुळते का आणि अंदाज तेवढा भेटू शकते का. त्यानंतर तिसरं, प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल, खूप महत्वाचं आहे. प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नांची उत्तरे मराठीतच देवनागरी लिपीमध्ये लिहावयाची आहेत. तसंच इंग्रजीच्या याच्यात लिहिलं असेल, इंग्रजीत लिहावयाची आहेत. आलं की नाही लक्षात, लक्षात आलंय. म्हणजेच काय, मराठी भाषेचा पेपर आहे, तुम्हाला मराठीतच लिहायचं आहे, ते पण देवनागरी. बरोबर आहे, लक्षात आलंय. गेटिंग द पॉइंट. हे खूप महत्वाचं आहे ना, नाही तर लोक अक्कल लढवते ना भलतं सलतं करते, ते तसं करायचं नाही. चौथं, जेथे जेथे शब्द संख्येची मर्यादा, पहा शब्द वापरला, जेथे जेथे शब्द संख्येची मर्यादा प्रश्नामध्ये सांगितली असेल तेथे तिचे पालन केलेच, बघा शब्द केलेच म्हणजे एकदमच बंधनकारक आहे, पाहिजे. नाही तर काय होईल ते बी सांगते, पहा ते बी सांगते. सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा खूप जास्त अथवा खूप कमी, म्हणजे असं नाही की बा शब्दसंख्या सांगितल्या 100 शब्द तर मी लिहितो 22 शब्द तरी चालेल. हा, दोन्ही शब्द वापरतो तो काय म्हणतोय, जी शब्दसंख्या जी मर्यादा सांगितलेली आहे त्याच्यापेक्षा खूपच जास्त किंवा खूप कमी जर शब्दात उत्तर लिहिलेली असल्यास गुण कमी केले जाऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे. गुण कमी केले जाऊ शकतात. आता तुम्ही शकतात असं म्हटलंय तर करतील, नाही तर नाही. अरे बाबा करतेच, लक्षात आलं का, करतेच, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे शब्द मर्यादाचं पालन करायचं आहे. मग खूप जास्त आणि खूप कमी म्हणजे समजायचं काय, तर बाबा 100 शब्द असेल तर 110 पर्यंत ठीक आहे, 90 पर्यंत ठीक आहे. पण 100 आहे ना 150 लिहिला तर खूप जास्त झाले ना भाऊ. आलं का नाही लक्षात. एक 10% वाढ किंवा 10% कमी चालतं, त्याच्यापेक्षा अधिक असू नये याची काळजी घ्यायची. आणि 5वा, प्रश्न उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी. त्यामध्ये स्पष्टपणे काट मारावी, कोरा असेल तर काट मारावी असं म्हटलेलं आहे. अजून बरेच इन्स्ट्रक्शन्स आहेत, परंतु हे महत्वाचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सांगितलेले आहेत.
कोणत्याही याच्यात जर तुम्ही इन्स्ट्रक्शन्स पाहाल तर असं म्हटलं जातं की रोल नंबर दुसऱ्या इतर पृष्ठावर लिहू नये, स्वतःचं नाव लिहू नये, है ना, पत्र लिहिताना नाव लिहू नये, असं बरंच काही राहतं. ठीक आहे, राईट. तर त्यातलं हे जे आहे याचं पालन करायचं. गेटिंग द पॉइंट? लक्षात आले? खूप महत्वाचं आहे. आता समोर जाऊया की आपण जे स्वरूप पाहिलेलं आहे ते स्वरूप जे आहे त्यामधले जे जे घटक आहेत ते समजून घेऊया, है ना. पहिलं है ना शॉर्ट एसे, लघुनिबंध. पहिला काय तो शॉर्ट एसे, लघुनिबंध. भाऊ शॉर्ट म्हणजे किती लिवायचा का हे लांबचं. अबे तू 10वीत निबंध लिहिलायस ना, तो म्हणते 100 शब्दाचा लिहिला. बरोबर आहे. इथं थोडासा वेगळा आहे ना, शॉर्ट आहे ना, तर त्याच्यामुळे छोटाच लिहायचा आहे. आता छोटा किती लिहायचा आहे तर यांनी काय म्हटलेलं आहे जिथे जिथे शब्द मर्यादा दिली असेल. तर निबंधामध्ये शब्द मर्यादा दिली आहे का ते पाहून घेऊ. पाहून घ्यायची भाऊ, पाहून घ्यायची का? चल पाहून घेऊ. चल. हा बघा, लघु निबंधामध्ये दोन्ही पेपर्स मध्ये शब्द मर्यादा दिलेली आहे. किती शब्द? 600 शब्द. दोन्ही पेपर, मराठीमध्ये 600, इंग्रजीमध्ये 600. आणि दोघांना किती गुण आहेत? 100 गुण. म्हणजे दोन्ही पेपर मध्ये जर तुम्ही एकदम ढासून निबंध लिहिला, एकदम झक्कास, आणि असा की इव्हॅल्युएटरला वाटलं बापू याले देऊनच टाकावं 70-80%, आणि 80 वगैरे भेटून गेले, तर तुम्हाला बाकी लिहायची गरज आहे का? आता काहीच उरलं नाही. ठीक आहे, राईट. म्हणजे भरघोस मार्क आहे तिथे, तुम्हाला दिसतंय खूप मार्क आहेत, अतिशय जास्त मार्क आहेत, 100. आणि त्याच्यामुळे स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, माझं आवर्जून सांगणं आहे तुम्हाला, है ना, की निबंध हा पहिल्यांदाच हाताशी घ्यायचा. एकदम फ्रेश माइंड असतो, मस्तपैकी, आणि आरामात लिहायचा. लिहायला तुमच्याला अर्धा तास लिहा, फुरसतीनं आरामात लिहित राहायचा, मस्तपैकी. छान सुवाच्य अक्षर काढायचे, ग्रामॅटिकल मिस्टेक्स होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची. छोटे छोटे अक्षर लिहायचे. स्मॉल इज ब्युटिफुल, तुम्हाला बी माहित आहे, बरोबर आहे. तर छोटे छोटे अक्षर लिहायचे, जास्त टेन्शन घ्यायचा नाही, आणि सोपे सोपे शब्द वापरायचे. ज्याला गुबल डिगॉग म्हणतात ते नाही वापरायचे. अरे लई लोचा होते मग, आहे ना, मग दंडी उडते. ठीक आहे, जास्त अक्कल वाटायची नाही. पण हा सर्वात महत्वाचा आहे, कारण की किती आहेत? 300 गुणांपैकी 100 गुण इथे आपल्याला दिलेले आहेत. लक्षात आलंय? ठीक आहे, तर हे थोडस काळजीपूर्वक करा. मग आता दुसरा भाऊ काम म्हणजे काय? परिच्छेद आकलन, कॉम्प्रेन्शन. अबे तुला माहित नाही का झांबल्या लमच्या? कॉम्प्रेन्शन, परिच्छेद आकलन बे कसा करतस तू? अनसीन पॅसेज नाही का बे? अनसीन उतार्यावरून प्रश्नांची उत्तरे द्या, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आठवे नाही का तुला? याला आठवलं, आता आठवलं है ना. अबे तर त्यालाच म्हणतात परिच्छेद आकलन, कॉम्प्रेन्शन. म्हणजे काय? तर तुम्हाला परिच्छेद दिला जाईल, तो तुम्ही असं गृहीत धरला जातं की वाचलेलाच नाही, म्हणून आपण त्याला अनसीन पॅसेज म्हणायचो. त्याच्या खाली प्रश्न दिले जातात, आणि प्रश्न जे आहेत त्याची उत्तरे आपल्याला द्यायची असतात उताराच्या आधारे. तर 10वी मध्ये कसं करायचं आपण? कसं करायचं भाऊ? काय नाही, परिच्छेदामध्ये आधी प्रश्न पाहायचे, परिच्छेद पाहायचा, आणि परिच्छेद पाहून बाबा पहिल्याचे उत्तर हे, दुसऱ्याचे उत्तर हे, तिसऱ्याचे उत्तर हे, आणि लिहा रे बापू. असं करत होतो ना? नाही. शब्द आहे ना परिच्छेद आकलन, म्हणजे परिच्छेद समजून घ्यायचा आहे, आणि प्रश्नांची उत्तरे आपल्या शब्दात लिहायची आहेत. मग आपल्या शब्दात म्हणजे आपलं मत नाही, परिच्छेदेच्या आधारावर. म्हणजे परिच्छेद तुम्हाला समजलेला आहे आणि तुम्ही स्वतःच्या शब्दात त्याचं उत्तर लिहू शकता, हे टेस्ट करणार आहे. आलं की नाही लक्षात? आलं की नाही लक्षात? बरोबर आहे. म्हणजे ते शब्द दिलं होतं अचूक वाचन, तो वाचता येते बा, हे टेस्ट झालं. आणि दुसरं आहे आकलन, समजलं बाबा, बरोबर आहे ना. हा शब्द ते याच्यातून टेस्ट. लक्षात आलंय? ओके, चला आता बघा कसं काय मार्क सिस्टीम आहे. मार्क सिस्टीम 60 गुण, इकडे 75 गुण, काहीच टेन्शन नाही. इतका मस्त आहे अनसीन पॅसेजचा, काही टेन्शन नाही, मस्तपैकी निवांत. याला बी अर्धा तास देऊन टाकायचा,
काय टेन्शन घ्यायचं नाही. मस्त आधी प्रश्न वाचायचे. काय वाचायचे? आधी प्रश्न वाचायचे. किती किती प्रश्न दिले जाणार आहेत? 5 प्रश्न दिले आहेत. तर 5 प्रश्न वाचून घ्यायचे. त्याचा कीवर्डले गोला करायचा. त्याच्या कीवर्डले गोला करायचा आणि गोला केला की मग परिच्छेद वाचायचा. आधी परिच्छेद वाचायचा नाही. आधी प्रश्न वाचायचे. प्रश्न वाचून त्याचा कीवर्ड लय गोला करायचा आणि मगच भाऊ आपला परिच्छेद वाचा. मग वाचता वाचता लक्षात येते बापू याचं उत्तर इथंच आहे रे बाबा, आता ते लिहून ठेवा 1 2. पण 10वी सारखं नाही करायचं, जशान तसं उतरवायचं. लिहून ठेवा आणि मग पुन्हा प्रश्न वाचा. आणि वाचला की मग अरे यार हा ह्या पॅसेज मध्ये आहे, याचा अर्थ काय, तर मग याचा अर्थ हे होते. मग लिहा रे भाऊ आपल्या शब्दात. समजला? समजला? ओके चला ठीक आहे. गुण किती आहेत? 60 75. बापरे जबरदस्त. आता नुसता तुम्ही निबंध लिहिला हे लिहिला आणि 50% मार्क मिळाले तरी टेन्शन नाही. आहे का आता टेन्शन? नाही टेन्शन. ठीक आहे. तर परिच्छेद आकलन. त्याच्यानंतर गण्या भाऊ 1/3 संक्षिप्त लेखन प्रिसी रायटिंग. प्रिसी रायटिंग यालाच 1/3 करणं म्हणतात का भाऊ, असं म्हणते. प्रिसी रायटिंगला तुम्हाला प्रिसी शीट दिली जाईल. डब्बे 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 आणि त्या डब्या डब्यांत तुम्हाला लिहायचं आहे. काय करायचं आहे? त्या डब्या डब्यांत तुम्हाला लिहायचं आहे. कदाचित कंडिशन राहू शकते का प्रिसी शीटवर लिहिलं नाही तर तुमचे गुण धरल्या जाणार नाही, त्यामुळे काळजी घ्यायची. आलं की नाही? आला लक्षात आलं का बाय? आलं ते जाऊ द्या. तर एवढी काळजी घ्यायची आणि हा सोपाच आहे. 1/3 म्हणजे काय? सिंपल आहे की जेवढे शब्द असे त्या परिच्छेदाचे त्याला डिवायडेड बाय 3 करून घ्यायचा. जेवढे शब्द येतील ते शब्दाचं आपल्याला संक्षिप्तीकरण करून घ्यायचं आहे. तर संक्षिप्तीकरण करताना कसं? तर पॅसेज निवांत वाचायचा. पॅसेज वाचून त्यातले कीवर्ड्स आणि की सेंटेन्स अंडरलाईन करून ठेवायचे. आणि अंडरलाईन करून ठेवले की त्याच्यानंतर त्याचं जेव्हा श्रिंक करायचा प्रयत्न करतो आपण तेव्हा तिथले जे शब्द आहेत महत्वाचे ते घ्यायचे आणि आपल्या भाषेमध्ये लिहायचं. लक्षात आलं का? पण शब्द ते, अर्थ तो, मथार्थ तोच राहायला पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि शब्द आपले कमीत कमी बरोबर त्या 1/3 मध्ये येतील का तेवढी काळजी घ्यायची. 1-2 शब्द 19-20 होऊ शकतात. खूप जास्त 1/3 चा 1/4 करून टाकला तुम्ही तर मार्क्स मिळणार नाही. आणि 1/3 चा 1.5 करून टाकला तरी मार्क मिळणार नाही. त्यामुळे शब्द संख्या खूप पाळावी लागते. तर हाही मस्तपैकी अर्धा तास द्या. मस्तपैकी आरामात वाचा. आरामात अंडरलाईन करा. व्होकॅब्युलरी जी काही महत्वाचे शब्द आहे राऊंड अप करा. कीवर्ड्सला बढियापैकी की सेंटेन्सला अंडरलाईन करा आणि आरामात त्याचं संक्षिप्तीकरण करा. ठीक आहे? राईट. आता याचं पाहून घेऊ वेटेज कसं आहे, काय आहे वेटेज. संक्षिप्तीकरण करायचं केवळ आणि 60 गुण, इकडे 75 गुण. बघा किती आहे. बरोबर आहे? राईट. म्हणजेच काय तर तुम्हाला असं दिसतंय शॉर्ट एसे, कॉम्प्रेहेन्शन आणि प्रिसी एवढं केलं ना, एवढं केलं मस्तपैकी आरामात ग्रामॅटिकल मिस्टेक्स न करता सुवाच्य अक्षर विलांटी उकार बरोबर केले ना बस. बाकीचा पेपरच नको सोडवायला आमच्याला. काहीच टेन्शन नाही, काहीच टेन्शन नाही. लक्षात आलं का? याचे 50% दिले तरी 40 दिले तरी आता तर 40 दिले तरी ठीक आहे. पुढं आता का इंग्रजी ते मराठी नाही, मराठी ते इंग्रजी भाषेतला अनुवाद याले भारी जाते. अबे तुला भारीच जाणार आहे. लमछाला वाचायची सवय नाही. त्याला किती वेळा सांगितलं की बापू एक इंग्रजीचा न्यूजपेपर इंडियन एक्सप्रेस सारखा किंवा हिंदू सारखा एकच आणि एक मराठीचा महाराष्ट्र टाइम्स घे किंवा लोकसत्ता घे. हे पेपरचे छोटे छोटे एडिटोरियल येतात. ते एडिटोरियल बापू रोज थोडासा वाचत जा ना का. याला किती वेळा सांगितलं रोज वाचायचा. काय टेन्शन घ्यायचं नाही. वाचायचा ना लिहून पावायचा. वाचायचा आणि लिहून पाहायचा. अरे बापू आपोआप व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. सेमड्या त्याला किती वेळा सांगितलं की अरे रोजची एक्सरसाइज करायची. रोज कसा बापू तिले जिपरीले मग ते एक्सरसाइज बरोबर. आणि हे हा असाच आहे. डोकं खाजवत राहते. जाऊ दे ठीक आहे. आता तरी करशील का? काहीच नाही करायचं. स्पर्धक मित्र मैत्रिणींनो तुम्हाला काय करायचं आहे की जशी प्रिलिम झाली याला घेऊन बसायचं मराठी आणि इंग्रजीला. आठवड्याचं एखाद्या वेळेस रोजच एक काम करायचं. आपले छोटे छोटे एडिटोरियल वाचतच राहतो. लिहून पाहायची सवय करायची.
लिहायची सवय केली ना, मराठी आणि इंग्रजी भाषेच्या पेपराचं एक टेन्शन नाही. त्या प्रिसी तुम्हाला होऊन जाईल, त्याच्यामध्ये तुमचं एसे लिहायची सवय होऊन जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकल ज्या मिस्टेक्स होतात त्या होणार नाही, कारण हाताला सवय लागते की ते फुल स्टॉप द्यायचा आहे, इथे कॉमा द्यायचा आहे, इथे एक्सक्लेमेटरी मार्क द्यायचा आहे, उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे, हे सगळं होऊन जातं. आपसुकच होतं. माणूस हा सवयीने घडतो, लक्षात ठेवा. माणूस हा सवयीनेच घडतो. सवयच नाही तर वेळेवर जमणार आहे का? नाही ना, वेळेवर जमू शकत नाही. ओके, आता भाऊ याचं कसे गुण आहेत पहा. आता लक्षात घ्या, मराठी भाषेमध्ये हे भाषांतर आहे, इंग्रजीत हे आहे नाही. इंग्रजीतून मराठीत भाषांतर करायला 20 गुण आणि मराठीत भाषांतर करायला आपल्याला 20 गुण. म्हणजे इंग्रजीत भाषांतर करायचं तर 20 आणि मराठीत करायचं आहे तर 20 गुण तुम्हाला दिसतील. 40 गुण इथे पण आहेत. हे फुकटाचे आहेत, हे फुकटाचे आहेत. याला आरामात अर्धा तास द्या, 2 तास संपले. आता तुमचे पेपर, आता एक तास झोपा काढायला आमच्याला काही टेन्शन नाही. तुम्ही म्हणाल नाही पेपर संपला का? नाही आहे भाऊ, फक्त आता म्हणजे एवढं लिहून झालंय आता की तुम्ही पासच होणार, काही टेन्शन घ्यायचं नाही एवढं. खूप असा म्हणजे बाबा याला रेड कार्ड येते तर कसं होईल, आपण तर घेऊन बस. माझा एक दोस्त होता, आम्ही सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करायचो ना, तर तो मराठमोळा होता बिचारा, मराठीमध्ये पेपर लिहायचा, पण तो इंग्रजीचं घेऊन बसायचा, त्याला इंग्रजीचं टेन्शन. तो इंग्रजी वाचायला बसायचा, असा ग्रामर वगैरे. आम्ही म्हटलं एवढं वाचायची गरज नाही रे भाऊ, है ना. तू रोजच्या इंग्रजी न्यूजपेपरचा छोटासा एडिटोरियल वाचला ना, छोटासाच, लागतात किती, आणि रोज नुसतं वाचायचं. नाही समजत नाही समजे, हळूहळू समजेल ना. आणि एखादी व्होकॅब्युलरी नाही समजली तर डिक्शनरी पाहून घ्यायची, हळूहळू समजते. त्याला किती वेळा सांगायचो. पण तो जसा प्रिलिम झाला, म्हणजे प्रिलिमचा रिझल्ट आला, तो आपला इंग्रजीचा घेऊन बसायचा. असं करायचं नाही, काही गरज नाही त्याची. एवढं टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे. हा, परिपाठ, युसेज अँड व्होकॅब्युलरी. आता हा ग्रामर, याला घाम फुटला काय म्हणा. अबे ग्रामर म्हणजे ग्रामर नव्हे, ते टिपिकल है ना, की समास विचारतील हे. अबे तसा नव्हे, एकदम सोपा, एकदम सोपं दोस्तांनो, एकदम सोपं. बघून घेऊया कसं आहे, सोपं बघूया. बघा, मराठीमध्ये असं राहणार, इंग्रजीमध्ये असं राहणार. मणी वाक्प्रचार आहे, है ना, कल्पनांचा विस्तार आहे, 20 वाक्यांचा संवाद आहे, समानार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आहेत, आणि दिलेला आहे आपल्याला हे बघा, है ना. ठीक आहे, राईट. इथे 5, इथे 2 आहे, इथे 10, इथे 5 आणि 5 प्रश्न आपल्याला दिसतील आणि त्याचे गुण दिलेले आहेत. एकूण 40 गुण. तसंच इथे रिराईट द सेंटेन्स, काय नाही, सेंटेन्सला रिराईट करायचा आहे, मिसिंग द वर्ड शोधून द्यायचा आहे, बरोबर वर्ब जो आहे वापरायचा आहे, विरुद्धार्थी अँटोनिम्स म्हणजे समानार्थी अँटोनिम्स बघून घ्यायचं, म्हणजे विरुद्धार्थी बघून घ्यायचा आहे, है ना. विरुद्धार्थी शब्द आहेत. रिराईट ॲज डायरेक्टेड, यूज द वर्ड टू मेक द मिनिंग सेंटेन्स, फिलिंग द ब्लँक्स, आयडम्स अँड फ्रेजेस, मनी वाक्प्रचार. हे सगळं काहीच नाही यातलं. तुम्ही नाही, तुम्हाला टेन्शन आलं आणि यातलं 1-2 जरी आले तरी चालते, है ना. थोडेफार तर सोपे सोपेच आहेत. मणी वाक्प्रचाराचा आपल्याला उपयोग माहित आहे, आयडम्स अँड फ्रेजेसचा उपयोग माहित आहे आपल्याला. वाक्यांचा संवाद करा, मजा येते, मस्त. कल्पनांचा विस्तार एकदमच जबरदस्त. समानार्थी शब्द है ना आपल्याला दिसत आहेत, इथे पण आपल्याला दिसत आहेत. अँटोनिम्स दिलेले आहेत. विरुद्धार्थी शब्द इथे सिनोनिम्स नाही दिलेले आहेत, इकडे तुम्हाला सिनोनिम्स दिसणार नाही. अँटोनिम्स दिलेले आहेत, ते एकदम छोटे छोटे आहे. इथे किती 50 आहेत आणि इथे 40 गुण आहेत. एकदम काही टेन्शन नाही घ्यायचं. यातलं जेवढं येईल तेवढं, यातलं जेवढं येईल तेवढं तरी येतं आपल्याला. एक लक्षात घ्या, तुम्ही जर रोजच न्यूजपेपर वाचाल आणि त्यातली व्होकॅब्युलरी जी समजली नाही ती लिहून पाहायची सवय कराल ना, तर तुम्हाला आपोआपच येईल. आणि इतकं सोपं असतं की सहजरीतीने आपण हे देऊ शकतो का. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नाही. आलं की नाही लक्षात. ग्रामर सुटेलच बा, एखादं सुटलं तर काय होईल असं काही विचार करायचा नाही. पहिले पासून लक्ष द्यायचं. छानपैकी निबंध लिहा, छानपैकी निबंध लिहा, स्वच्छ अक्षर काढा, छान अक्षर काढा. त्यानंतर छानपैकी अनसीन पॅसेज सोडवा, आकलन कॉम्प्रिहेन्शन छानपैकी 1/3 छानपैकी करा. काही एवढं टेन्शन नाही, मग आपोआपच होतं. अनुवादामध्ये तर तुम्हाला बऱ्यापैकी येऊन जाईल. ठीक आहे, आता झालं. अरे मला वाटलं झालं. आवा काय म्हणते भाऊ, काही डोस देणं का याल. आम्ही एवढा सांगितलं, आता काय डोस राहिला. डोस पाहिजेत तुले, इंजेक्शन शिवाय जमीत नाही आमच्या. घे चला, हा घ्या डोज. असते. हा 3 तासाची उगाच बैठक नको. 3 तासाची उगाच बैठक नको. खूप लक्षात घ्या,
उगाच बैठक नको, म्हणजे सिरियसनेस असलं पाहिजे. तुम्ही 3 तास एकदम सिरियसली पेपर द्यायचा आहे. जसं काय तुम्ही आपला जनरल स्टडीचा पेपर देताय, ऑप्शनलचा पेपर देताय, त्याच स्पिरिटने हा पेपर द्यायचा, कॅज्युअली द्यायचा नाही. उगाच चाललं टॉयलेटले मारते तिथे सुट्टा हे धंदे करायचे नाही, है ना. 3 तासाची उगाच बैठक नको. अक्षरांची फिलिंग द ब्लँक्स घेऊ नको असं गण्याला सांगतो. अक्षरांची डॉक्टरकी करायची नाही. प्रमाण भाषा वापर, है ना. जी भाषा ज्या प्रकारे असते तशी भाषा असली पाहिजे. गण्या तुले लक्षात आलं का बे? नाही तर मले तुले लिहित बसीन बापू, पेपर चेक होत नाही. मराठी भाषेचा पेपर आहे, शुद्ध मराठी भाषा जी प्रमाण भाषा आहे ती तुला लिहा. आलंय, समजलं ना? तुम्हाला माहित आहे ना प्रमाण भाषा म्हणजे काय? तुले समजलं का बे? हा समजलं, त्यालाही समजलं. ओके. नाही तर मले तुले लिहित राहशील. आमच्या फालतूचा फ्लॅश मारू नको, म्हणजे फालतू धंदे करायचे नाही तिथं. सोपे भाषेत लिहायचे. मी आधीच सांगितलं, गुगल डिगॉक लँग्वेज वापरायची नाही, म्हणजे खूप किचकट लँग्वेज वापरायची नाही, खूप भारी भक्कम शब्द वापरायचे नाही. लिमिट क्रॉस करू नको, सांगितलेलं आहे लिमिट क्रॉस करायची नाही. शब्द मर्यादा जी आहे, शब्द मर्यादा याचं पालन करायचं. ग्रामरच्या नादात फालतूच पडू नको, मी आधीच सांगितलं, त्याच्यात काही तेवढं ठेवलं नाही. खूप ग्रामर घेऊन बसायचं असं करायचं नाही. लिखाणाची सवय करायची. लिखाणाची सवय झाली की तुम्हाला तर जनरल स्टडीज, ऑप्शनल, एसी ला कामीच पडणार आहे, इथे पण कामी पडणार. त्यामुळे ग्रामरच्या नादात पडायचं नाही. लिखाणाचा सराव सातत्याने करत राहायचा. लिखाणाच्या सरावाने आपल्या आपोआप हाताला ते वळण येतं, आपला मेंदू ते आपोआपच सांगतोय, त्यामुळे काहीच इश्यू येत नाही. सो स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की मराठी आणि इंग्रजी भाषेचा पेपर केवळ पासच करायचा आहे. आणि पास करणं फारच सोपं आहे. फक्त सिरियसली अटेम्प्ट द्यायचा आहे, उगाच टाइमपास करायचा नाही. आलं लक्षात? ओके. लक्षात आलं असेल तर त्याच्यावर अंमलबजावणी केलीच पाहिजे. तुम्ही करताच, यात काही शंका नाही. पण सोबत व्हिडिओला लाईक करा आणि बाकी मित्रांना पण थोडंसं ज्ञानार्जन झालं पाहिजे म्हणून शेअर करा. आणि तुम्हाला काही वाटलं असेल, कॉमेंट बरोबर असेल तर बरोबर कॉमेंट करा. आणि काही वाटलं असेल की अजून काहीतरी हवंय किंवा ही बाब सुटलेली आहे, ही पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, तर कृपया तेवढं कॉमेंट मध्ये लिहा आणि राहा सोबत, है ना. आपल्या मेहनतीसाठी आणि आपल्या यशासाठीच. ऑल द बेस्ट.